ला म्हणतात भरलेले गोड घावण। सर्वात पहिले आपण ओल्या नारळाचं किस घ्यायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार गुळ टाकायचा आहे, गुळाला वितळवायचा आहे। नारळाचा ओलेपणा जो आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे। त्यानंतर वेलची पूड आणि ड्रायफ्रूट टाकायचं आहे। आता आपण घावण बनवण्याचं पीठ बनवूया। पहिले दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे, वेलची पूड टाकायची आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि गुळ वितळेपर्यंत ह्याला मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण इथे तांदळाचं पीठ टाकणार आहोत, ह्याला मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हळूहळू तुम्ही एकदा दूध टाकू शकता, एकदा पाणी टाकू शकता आणि हळूहळू ह्याला आपल्याला टाकून आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी बनवायची आहे। आता या तव्यावरती तूप टाकायचं आहे, तवा मस्त गरम झाला की त्याच्यावरती आपण बनवलेलं पिठाचं गोल आकारामध्ये घावण काढायचे आहेत। थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे, त्यावरती हळुवारपणे ज्या घावणाच्या कडा आहेत त्यांना आपल्याला सोडायचं आहे आणि उलट करायचं आहे। दुसऱ्या बाजूला थोडं आपल्याला शेकवायचं आहे आणि त्यानंतर परत उलट करायचं आहे। घावणाच्या एका बाजूला आपण बनवलेलं स्टफिंग टाकायचं आहे, त्यांना मी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे आणि आपले गोड घावण रेडी आहे।